नमस्कार जय मित्रो. काल सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरतल्या बँड टेस्ट झाली आहे. तिथल्या बँड टेस्ट संदर्भातील माहिती देत आहे आणि बऱ्याच मुलांना तिथल्या टेस्टबद्दल माहिती पण पाहिजे. काल बरेच मॅसेज कॉल येऊन राहिले मला. मी काय तिथल्या दोन्ही टेस्टबद्दल काय ठळक माहिती का तो 7-8-10 मुद्दे आहेत ते मुद्दे सांगतो. त्या मुद्द्यानुसार तुम्ही तयारी करा. टेस्ट दोन्ही सुरुवातीला सांगतो. छत्रपती संभाजीनगरची टेस्ट कशी होत आहे. टेस्ट काय तेवढी हार्ड नाही होत, टेस्ट नॉर्मलच होत आहे आणि तेवढी सोपी पण नाही होत. पण तुम्ही 1-2-3 गाणे वाजवत असाल तर त्याचा जास्ती फायदा होत नाही. तुम्हाला जास्तीत जास्त गाणे किंवा मेजर मार्क्स आले पाहिजे. जे की आता मुलांचं तर पुढचं ग्राउंड आहे ते टेस्ट आहे, त्यांनी जास्तीत जास्त त्याच्यावरती भर द्या. तुमच्या प्रॅक्टिसवरती, सरावावरती भर द्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास कालच्या तारखेमध्ये 20 मुलं पात्र केले. माझ्या माहितीचं 20 मुलं पात्र झालेले आहेत तिथे. आणि संगीताबद्दल थोडं बहुत, भारतीय संगीताबद्दल पण थोडं बहुत काय असं माहिती विचारत आहेत. 1-2 प्रश्न ह्याच्यामध्ये लिपीबद्दल आणि वेस्टर्न तर विचारतच आहेत. सोलापूरमध्ये जवळपास 12 मुलं काल पात्र झालेले आहेत. तिथं पण वेस्टर्न वगैरे विचारत आहेत. सर्वात पहिलं तुम्ही गेल्यानंतर ते तुम्हाला काय वाजवायला येतं, म्हणजे तुमचं काय वाजवून दाखवता. तुम्हाला जे गाणे येते ते वाजवून दाखवायचं. ते तसंच विचारतात तुम्हाला काय वाजवतं, तर गाणे वाजवून दाखवायचे. तुम्हाला येते ते गाणे वाजवून दाखवायचं. गाणे वाजल्यानंतर मग त्याने तुम्हाला थांब म्हणतील. जोपर्यंत थांब म्हणत नाही तोपर्यंत गाणं वाजवत राहायचं. पूर्ण गाणं करून कंप्लीट करायचं. थांब म्हणल्यानंतरच जर नेक्स्ट गाणं म्हणलं तर नेक्स्ट करायचं. स्वतःच्या मनानं काहीच करायचं नाही. किंवा तुम्हाला त्यानं थांब म्हणलं तरी बी वाजवणे, किंवा काही बोलत असताना तुम्ही वाजवणे. एकदम शांत आणि डिसिप्लिन राहायचं तिथं. त्यांनी जसं सांगतील तसं. पहिला मुद्दा सांगतो, तुम्हाला वाद्याची माहिती आवश्यक आहे. तुम्ही जे पण इन्स्ट्रुमेंट वाजवता त्या वाद्याबद्दल पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. जसं की आता तुमचं ट्रम्पेट आहे, क्लारनेट आहे, जे पण वाद्य आहेत त्या वाद्याबद्दल तुम्हाला जेवढी पण काही त्या वाद्याबद्दल माहिती काढता येईल किंवा त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला आहे ते तेवढीच माहिती तुमच्याकडे असणं जरुरी आहे. तो वाद्य कुठल्या सेक्शनचा आहे, कुठल्या सेक्शनमध्ये वाजतं, कुठल्या क्लिपमध्ये वाजतं, त्या वाद्याचा कंपास काय आहे, त्या वाद्याला कुठल्या म्हणजे फ्लॅट आहे, शार्प आहे, किंवा चाब्या किती आहे, त्याच्यामध्ये बेल किती, त्या वाद्याचा कंपासमध्ये कुठल्या स्वरापासून ते कुठल्या स्वरापर्यंत वाजतो, हे त्याच्यामध्ये गलाकट सरकट किती ह्याच्यामध्ये, किंवा ते सेक्शन आहेत वाद्याचे 3 सेक्शन, त्या 3 सेक्शनपैकी कुठल्या सेक्शनमध्ये बसतं. ह्या अशी वाद्याची पूर्ण त्याची माहिती काढून घ्या, तुमच्या स्वतंत्र वाद्याची. 2 नंबरचा मुद्दा, वाद्याचा कंपास. म्हणजे तुमच्या वाद्याचा कंपास इथं आला पाहिजे, वाजवता आला पाहिजे, सांगता आला पाहिजे, त्याचे नोट सांगता आले पाहिजे. आणि इतर वाद्याचा पण कंपास सांगता आला पाहिजे. इतर वाद्याचा म्हणजे तुम्हाला सर्वच वाद्याचा कंपास करण्याची गरज नाही, पण एक कॉमन कंपास असतो जो सर्व वाद्याला लागू होतो. तो कॉमन कंपास जरी तुम्हाला आला तरी, म्हणजे आला नाही, तुम्हाला यायलाच पाहिजे. कॉमन कंपास म्हणजे ज्या त्या नोटची सर्वात लो नोट व सर्वात हाय नोट, म्हणजे एखाद्या सर्वात लहान आणि सर्वात वरची नोट यामधील सर्व नोट्सचा अंतर, त्यालाच वाद्याचा कंपास म्हणतात. हे झाला वाद्याचा कंपास. हे कॉमन वाद्याचा कंपास म्हणजे सर्वच वाद्याला लागू पडतो. तिसरा मुद्दा आहे सर्व सिम्बॉल. सर्वात मोस्ट आणि IMP ट्रायल पास होण्याचा प्रश्न म्हणला तर सिम्बॉल. काल संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या दोन्ही ठिकाणी जास्तीत जास्त भर सिम्बॉलवर होता. तर सिम्बॉलबद्दल तुम्हाला काय विचारतील. सिम्बॉल तुम्हाला वाजवायला लिहून दाखवायचं लावत नाही, पण कदाचित लिहून दाखवतील, कारण मुंबईसारख्या ठिकाणी लिहून दाखवत होते. असे सिम्बॉल तुम्ही पूर्ण पाठ करा. जवळपास 50-1 सिम्बॉल आहेत, 30-40 सिम्बॉल, 50-1 सिम्बॉल आहेत. ते पूर्ण सिम्बॉल पाठ करा. तेवढं डिपली नाही. टेस्टमध्ये तुम्हाला अजिबात हार्ड विचारत नाहीत, नॉर्मल वरचंच विचारत आहे. पण तुम्ही प्रॅक्टिस करा, कारण आता पहिला, दुसरा, तिसरा टप्पा हे चालू झाले. कालचा एक झाला, आजचा एक झाला. जसं टप्पे वाढतील तसं टेस्ट हार्ड होत जाणार. तसे सिम्बॉल पूर्ण पाठ करून घ्या. हे मी यूट्यूबवरून ह्याच्यावरून घेतलेलं आहे, गुगलवरून घेतलेलं आहे. तुम्हाला गुगलवर भेटून जाईल. हे सिम्बॉल गुगलवर भेटून जाईल. ह्याचे जर तुम्हाला मराठी पाहिजे असेल तर मी ग्रुपला परत एकदा
हे पाठवतो ह्याचे मराठीमध्ये पूर्ण नाव वगैरे लिहून पूर्ण सिम्बॉल पाठ करायचे. सिम्बॉलबद्दल माहिती, सिम्बॉल हे कुठं यूज होतात म्हणजे त्याचा वापर कुठं होतो, सिम्बॉल लिहिता आले पाहिजे, सिम्बॉल वाजवता आले पाहिजे, सिम्बॉल ओळखता आले पाहिजे, त्यांचे नावं सांगता आले पाहिजे. आणि सिम्बॉल हां बरोबर, सिम्बॉलबद्दल एवढी माहिती तुम्ही घ्या. सर्व टोटली सिम्बॉल आले पाहिजे. त्यापैकी तुम्हाला सर्वात जास्तीत जास्त महत्त्वाचे सिम्बॉल सांगतो 2-4 महत्त्वाचे सिम्बॉल जे तुम्हाला यायला पाहिजे ते फ्लॅट, शार्प, मिनम, क्रॉचिट, कोयवर हे 9ला 9 आले पाहिजे. ब्रेव, सेमी ब्रेव, मिनम, क्रॉचिट, कोयवर हे पूर्ण आले पाहिजे. लाईन बार आली पाहिजे, म्हणजे लाईन बार आली पाहिजे, डबल लाईन बार आली पाहिजे, म्युझिक स्टॉप आला पाहिजे, एकूण क्लिप किती आहेत ते क्लिपबद्दल माहिती हे पण आली पाहिजे. आज सिम्बॉलबद्दल माहिती झाली म्हणजे सरासरी सिम्बॉलबद्दल तुम्ही सर्वच माहिती लिहून घेणे किंवा पाठ करून ठेवणे. सिम्बॉलबद्दल माहिती. तिसरा मुद्दा, त्यापैकी तिसरा मुद्दा वाद्याचे नाव. वाद्याचे नाव म्हणजे तुम्ही जे वाद्य वाजवता ते कुठलं कोणतं वाद्य आहे. सॅक्सफोन आहे, ट्रम्पेट आहे, क्लारनेट आहे. हे वाद्याचं नाव महत्त्वाचं आहे ना. वाद्याचं नाव पण तुम्हाला माहिती पाहिजे, वाद्याचे प्रकार पण माहिती पाहिजे. आता उदाहरणामध्ये जर तुम्ही ट्रम्पेट वाजवत असाल आणि एक जण सॅक्सफोन वाजवत असेल तर सॅक्सफोन हा ई फ्लॅट वाजतो, ट्रम्पेट हा बी फ्लॅट वाजतो. असं तुम्हाला त्याचं माहिती पाहिजे. कोणतं ट्रम्पेट कशात म्हणजे फ्लॅटमध्ये वाजतो हे तुम्हाला कळलं पाहिजे. फ्लूट झालं, ट्रॉम्बोन झाला, हा प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. क्लारनेट, ट्रम्पेट, इफोनियम, सॅक्सफोन हा बी फ्लॅट वाजतो. टेनर सॅक्सफोन आणि ई फ्लॅट अल्टो सॅक्सफोन हा ई फ्लॅट वाजतो. तिथं पण एक क्लारनेट पण आहे, ई फ्लॅट छोटी क्लारनेट असते ई फ्लॅटवाली. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. असा चार्ट आहे ह्याचा म्हणजे कुठल्या वाद्य कुठल्या फ्लॅटमध्ये वाजतात. म्हणजे तुम्ही जर क्लारनेट रोडचा जर सी पकडला तर इकडचा येऊ लागतो असं. हे पण तुम्हाला वाद्याबद्दल माहिती लागेल. सहावा मुद्दा भारतीय संगीत. भारतीय संगीतामध्ये पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये सप्तक किती आहेत, एकूण सप्तक किती, सप्तकामध्ये त्या सप्तकामध्ये किती स्वर लागतात हे माहिती पाहिजे तुम्हाला. भारतीय संगीतापैकी सप्तक वगैरे हे विचारतात. त्याच्यामुळं भारतीय संगीत आणि वेस्टर्न संगीत, युरोपियन संगीत त्या सर्वच वाद्याची म्हणजे नोट्सची तुम्ही माहिती. युरोपियन संगीत, भारतीय संगीत, शास्त्रीय संगीत असे सप्तक आहेत. याच्या सप्तकामध्ये 12 स्वर असतात. असे एकूण 3 सप्तक आहेत. त्याच्यामध्ये शुद्ध, कोमल, तीव्र. ह्यापैकी पण कुठला पण प्रश्न विचारू शकतात. कोमल कोणते, शुद्ध कोणते, एकूण सप्तक कोणते, एका सप्तकामध्ये किती स्वर असतात हे पण असं अल्टरनेटिव्ह कसं पण विचारतात ते. त्याच्यामुळे तुम्हाला ते पूर्ण पाठ केलं पाहिजे. भारतीय संगीतात स्वर म्हणजे भारतीय संगीताबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर मी आपल्या ग्रुपला सेंड करतो. त्याबद्दल तुम्ही पूर्ण स्वर कोणते, अचल स्वर कोणते, शुद्ध स्वर कसे त्याची पूर्ण माहिती मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकतो. इतर वाद्याची माहिती म्हणजे तुम्हाला तुमचं वाद्य सोडून इतर वाद्याची पण माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. जसे की तुम्ही जर ट्रम्पेट वाजवत असेल तर तुम्हाला टेनर, बॅरिटोन, क्लारनेट, कार्नेट, ट्रम्पेट, ट्रॉम्बोन, इफोनियम, ट्रॉम्बोन हे ड्रम, साईड ड्रम, बेस ड्रम, पियानो, ऑर्गन हे तुम्हाला समजा वाद्याची माहिती असणं आवश्यक आहे. ते वाद्य तुम्हाला आले पाहिजे. म्हणजे वाजवता आले नाही पाहिजे, वाद्य तुम्हाला ओळखता आले पाहिजे. टेनर आपला सॅक्सफोन झाला आणि तसाच त्याच प्रकारचा टेनर तसेच आहे सारखे. जसं की सप्रानो हा सॅक्सफोनचा प्रकारापैकी एक येतो. सप्रानो झाला. हे तुम्हाला हे ओळखता आले पाहिजे.
आल्टो सॅक्सफोन आणि टेनर हे जवळपास सेमच आहेत आणि सी मेलोडी हे पण सेमच आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त त्यांचं थोडंसं मेलोडी आणि टेनरचं थोडंसं तोंड असा माउथपीस जे आहे ना थोडीशी बाक आहे, त्याच्यामुळे ते समजलं पाहिजे म्हणजे वाद्य कोणतं आहे. तुम्ही जर टेनर असेल तर तुम्ही ते बॅरिटोन टेनर असेल जर तुम्ही जर त्याला सॅक्सफोन सांगत असाल तर ते तसं चुकून जातो. त्याच्यामुळं वाद्य कोणतं आहे हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. इतर वाद्याची माहिती, सर्व माहितीची वाद्याची ओळख करून घ्या. दुसरा मुद्दा, मार्च मेजर कमीत कमी तुम्हाला 3-4 मेजर आले पाहिजे आणि 3-4 मार्च आले पाहिजे, 3-4 गाणे आले पाहिजे. म्हणजे 3-3-3-7 टोटल 9 होतात. एवढं तर तुम्हाला जाणार नाही किंवा तुम्हाला ह्याच्यापैकी पूर्ण विचारणार पण नाहीत. कुठं पूर्ण विचारून घेतात तर कुठं 2-4 कडे वाजले की नेक्स्ट असे बोलतात. 2-4 कडे वाजले की तुम्हाला दुसरं वाजतात. त्याच्यामुळं तुम्हाला 2-3 मेजर मार्च कळले पाहिजे. तुम्ही जे मेजर वाजत आहो ते कुठले नोट वाजत आहो ते नोट पण तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. नोटमध्ये तुम्ही मेजर वाजवत असाल सी मेजर, डी मेजर, ई मेजर, त्यापैकी सी कुठं चालू होतो, बी नोट कोणती, सी शार्प कोणती, डी शार्प कोणती, ए शार्प कोणती, हे नोट आले पाहिजे. मेजर आले पाहिजे, त्याचे कॉमन कार्ड आले पाहिजे, त्यांचे मायनर आले पाहिजे. प्रत्येक मेजरचा वेगवेगळा मायनर आहे, ते मायनर आले पाहिजे. कॉमन कार्ड पण कमीत कमी सी मेजरचा सी कॉमन कार्ड, ए मायनर, जी मेजर, बी फ्लॅट मेजर, हे 2-3 तर एफ मेजर एवढे तर आले पाहिजे. आणि ट्रायल संदर्भामध्ये ते नेक्स्ट दुसरा व्हिडिओ तुला ठीक आहे. शार्प फ्लॅट सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला सिम्बॉल शार्प फ्लॅट हे पण महत्त्वाचं आहे. शार्प फ्लॅट तुम्हाला वाजवायचे कसे हे पण सांगता आलं पाहिजे, वाजवून दाखवता आलं पाहिजे. शार्प फ्लॅट कसे वाजवायचे, म्हणजे शार्प फ्लॅट हा कुठला स्पेसिफिक स्वर नाही. शार्प फ्लॅट हा दुसऱ्या स्वराला लागून येतो. म्हणजे जसं शी नोट आहे तसं शार्प हा नोट नाही किंवा फ्लॅट नोट नाही किंवा नॅचरल की हे नोट नाही. नॅचरल की नोट आहे म्हणजे कुठली नॅचरल की असं नाही. नॅचरल की म्हणजे भरपूर नॅचरल, त्यापैकी कुठली नॅचरल, सी नॅचरल आहे, डी नॅचरल आहे, म्हणजे शुद्ध त्याला कुठला शार्प लागत नाही किंवा फ्लॅट लागत नाही असे स्वर. हे पण तुम्हाला माहिती झाली पाहिजे. आणि जे पण कालच्या टेस्ट झाल्या ते जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणारे पोरं 4-5-6 गाणे वाजवणारे पोरं पात्र झाले. 2-3 गाणे वाजवणारे पोरं पात्र होत नाहीत. 1-2 गाण्यानंतर पात्र कधीच होत नाही. तुम्हाला 2-3 मेजर, 2-3 मार्च गाणे वाजवता आले पाहिजे. कुठलाच अवघड होत नाही. टेस्ट एकदम सोपी होत आहे. टेस्टबद्दल काहीच हे नाही. तुम्हाला व्यवस्थित पद्धतशीर टाईम देतात, 10-15 मिनटं टाईम देत आहेत. काहीच घाबरायचं नाही, काही नाही. फक्त जे येतात गाणे ते तुम्हाला आले पाहिजे, व्यवस्थित प्रॅक्टिस झाली पाहिजे, तर ते तुम्हाला जमतात. न घाबरता जास्तीत जास्त फोकस गाणे. दुसरा मुद्दा सिम्बॉल. या 2 गोष्टीवर तुम्ही जास्तीत जास्त भर करा. जर तुम्हाला काही जमत नसेल तर तुम्हाला जे येतात ते गाणे प्रॅक्टिस व्यवस्थित करा. मेजर करा, मार्च करा. मेजर मार्च ह्यापैकी जर तुम्ही जास्तीत जास्त भर गाण्यावर दिला तर तुम्हाला फायद्याचा राहील. जर गाणे जर तुमच्याकडे रेकॉर्ड कमी असेल तुम्ही मेजर मार्च जास्तीत जास्त बसून घ्या. आता जे पोरं ज्याची 2 दिवसामध्ये ट्रायल आहे त्यांना जर गाणे जास्त नसतील येत तर त्यांनी मेजर आणि मार्च जास्तीत जास्त बसून घ्या किंवा प्रॅक्टिस करा. मेजर आणि मार्चवर कसं असतं, गाण्याला बसवायला वेळ लागतो, मेजर बसवायला तेवढा वेळ लागत नाही. त्याच्यामुळे मेजरची प्रॅक्टिस करा. 1-2 एक्स्ट्रा मेजर बसून घ्या. आणि सिम्बॉल महत्त्वाचे आहेत. सिम्बॉल एक गोष्ट IMP आहेत. सिम्बॉल तुम्हाला पूर्ण आले पाहिजे. डॉट सिम्बॉल आला पाहिजे, डॉट सिम्बॉल लिहिता आला पाहिजे, वाजवता आला पाहिजे, त्यांचं नावं सांगता आले पाहिजे. तोंडानं पण जर विचारले तर तुम्हाला ते सांगता आले पाहिजे.